राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायलाही सरकारच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहणार नाहीत। राज ठाकरेंचा इशारा, तर निधीची योग्य ती तरतूद करण्यात आली आहे, सत्ताधाऱ्यांचं उत्तर। आनंद दिघेंचा घातपातच, त्यांच्या मृत्यूची चौकशी करा, संजय शिरसाट यांची मागणी। तर राजकारण नको, पुरावे द्या, केदार दिघेंचं आव्हान। ही तर विजयाची सुरुवात म्हणत आदित्य ठाकरेंनी फुंकलं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग। सिनेट निवडणुकीतल्या विजयानंतर मातोश्रीवर कार्यकर्त्यांसह जल्लोष। राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता, सर्वच राजकीय पक्षांनी तशी मागणी केल्याची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती। हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ। सोलापुरातल्या एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार पाटील आणि शरद पवार। दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलू न दिल्यानं ताम्हाळेंनी फेकला माईक, काही काळ तणावाचं वातावरण। भंडाऱ्यातल्या सभेदरम्यान प्रफुल्ल पटेलांच्या तोंडी शरद पवारांचं नाव, चूक लक्षात येताच पटेलांकडनं सारवासारव, राजकीय वर्तुळात चर्चा। जनसन्मान यात्रेत पैसे देऊन गर्दी गोळा केल्याचा आरोप, महिलांना 300 रुपये, पुरुषांना 600 रुपये मजुरी, पैसे न मिळाल्यामुळे नागरिक आक्रमक।